नाशिकमध्ये काँग्रेस विरोधात भाजप युवा मोर्चा पदाधिकारी आक्रमक। राहुल गांधी सोनिया गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। नाशिकमध्ये आज भाजप युवा मोर्चाच्या वतीनं नाशिक शहरातील रेड क्रॉस सिग्नल लगत असलेल्या काँग्रेस भवनासमोर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आलं। यावेळी काँग्रेस पक्षानं भारतीय जनतेचा टॅक्सपेअरचा तब्बल 5,000 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचं देखील युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। काँग्रेस भवनाच्या बाहेर आज निषेधार्थ आंदोलन केलं आहे, जोडे मारो आंदोलन केलं आहे। ज्यांनी भारतीय जनतेचा टॅक्सपेअरचा 5,000 कोटी रुपयाचा महाघोटाळा या काँग्रेसने केला आहे। राहुल गांधी गांधी घराण्याने सोनिया गांधी यांनी केलाय। जी कंपनी पंडित नेहरू यांनी PGL कंपनी स्थापन केली, तिच्या अनेक प्रॉपर्ट्या सरकारी जमीन हे आज युटिलाइज करता आहे आणि ती जमीन यंग इंडिया 2008 साली एक यंग इंडिया ही कंपनी स्थापन करून नॅशनल हेराल्ड ही कंपनी जी कंपनी होती PGL कंपनी ती फक्त 50 लाख रुपयात, जिचं व्हॅल्युएशन 5,000 कोटी होतं, ती 50 लाख रुपयात विकत घेतली आणि हा 5,000 कोटीचा महाघोटाळा राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी केला आहे। यांना त्वरित कारवाई करून यांना अटक करावी ही विनंती करण्याकरता, सरकारकडे विनंती करण्याकरता आम्ही हे आंदोलन करत आहोत। यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम तसेच काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत या आंदोलकांना ताब्यात घेतलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी वैभव घुगे, नाशिक।